चला तर मंडळी, आज काय नवीन. तर आज आहे अविधवा नवमी, आयव नवमी. तर आज आमच्या सासूबाईंची आहे आयव नवमी. द्वादशीला झाले सासऱ्यांचे पित्र आणि आज सासूबाईंची आयव नवमी. तर आज आयव नवमीचा स्वयंपाक माझा चालला आहे आणि त्यासाठी एक सुवासीन जेवायला घालायची असते. चला, कावळ्यांची तर खूप मज्जा आहे सध्या पितृपक्षामध्ये. कावळ्यांच्या निमित्ताने का होईना, पण इतर पक्ष्यांनासुद्धा चांगलं गोडधोडाचं जेवण जेवायला मिळतं. खूप छान आहे. जसे पक्ष्यांचे छान आशीर्वाद मिळतील तसेच ज्यांचे आईवडील सासू सासरे आहेत त्यांनी त्यांच्यासाठी अगदी जिवंत असताना असं सगळं भरघोस खायला घाला त्यांना. ते खरंच तुम्हाला खूप छान आशीर्वाद देतील. आणि ज्यांचे नाहीत त्यांनी सगळे प्रकार करून घाला की कमीत कमी निदान पितृदोष तरी लागणार नाही. तर आता एक ताट फोटो पुढे आणि एक ताट सुवासनीसाठी. तर आमची तयारी चालली आहे स्वयंपाकाची आणि ताटं भरण्याची. ज्यांचे आहेत त्यांनी आईवडिलांना विसरू नका. म्हातारा माणूस दारात जरी बसलेला असलं ना तरी शेजारचा माणूसच काय, पण कुत्रंसुद्धा आपल्या दारात यायला घाबरतं. कारण ते आहे तर ते आपली शान आहे, आपल्या घरादाराची जान आहे. त्यांच्यापासून तर आपण आज एवढे झालोत. त्यांनी सांभाळलं सर्व काही आपलं, म्हणून आज आपण आपला अधिकार सांगतो. म्हणून त्यांना कधीच विसरू नका. ना जिवंत असताना ना मेल्याच्या नंतर त्यांचं श्राद्ध घाला, त्यांचं सर्व काही विधिवत सर्व करा. संस्कार म्हणजे काय असतं, त्यांनी नियम घातलेले, त्यांनी प्रथा पाडलेल्या त्या आपण पाळायच्या असतात आणि त्या पुढे न्यायच्या असतात, त्या रुजवायच्या असतात. त्यामुळे आपल्यालाही कुठलाही दोष लागत नाही आणि त्यांच्याही आत्म्यास खूप शांती मिळते. तर चला, आज आमच्या आत्याबाईंची आयवनवमी निमित्त त्यांच्यासाठी छान गोडाधोडाचं जेवण करून ताट ठेवले आणि आता आत्या मामांना नमस्कार करून आपण सुवासनीलासुद्धा जेवायला लगेच ताट तयार करून तिलासुद्धा जेवायला बसवतोय. तर छान स्वयंपाक केला आहे आणि आता हे सुवासनीसाठी ताट तयार झालं आहे. तर हा स्वयंपाक आनंदाने करा आणि 4 ताटं उठवा घरात आणि त्याच्यामुळे आपल्यालाही छान वाटतं आणि आपल्या पितरांनाही मोक्ष मिळतो. तर आता सुवासनीला जेवायला घालून आपणही सर्वांनी यथासांग भोजनाचा लाभ घेतला आणि 4 लोकांनासुद्धा जेवायला घातलं. यातच खूप समाधान वाटलं. तर आमचं आयवनवमीचा स्वयंपाक कसा आहे नक्की सांगा, तुमच्याकडं असतो का? तर आमच्याकडं हे असं करतात. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.